आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हलाइड्स हा भाग बघणार आहोत. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. याच्यावर सीईटी जेई नीट साठी खूप प्रश्न असतात आणि कन्सेप्ट पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. कारण पॉइंट असा आहे, फिजिकल प्रॉपर्टी अल्काइल हलाइडच्या दोन आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये अल्काइल हलाइड्स, बॉइलिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी. पण त्या अगोदर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हलाइड्स आर डिफरंट दॅन दॅट ऑफ पेरेंट अल्केन्स किंवा करस्पॉन्डिंग अल्केन्स. करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा त्याच्या अल्काइल हलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टी का वेगळ्या आहेत याचं कारण अगोदर आपण बघूया. खूप सोपं आहे, तरी पण आताचे सर्व कन्सेप्ट आहेत आणि नंतर आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत. बघा, फिजिकल प्रॉपर्टी यामध्ये पहिली बॉइलिंग पॉइंट आपण बघणार आहोत. पण बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हलाइड बघत असताना त्यामध्ये पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड किंवा नेचर ऑफ CX बॉन्ड हे बघणार आहोत आणि साइज ऑफ हॅलोजन ॲटम. प्रत्येक शब्दाकडे आणि वाक्याकडे लक्ष द्यायचे. बघूया आपण. बघा, अल्काइल हलाइड्स, CX बॉन्ड इन अल्काइल हलाइड याचं नेचर कसं आहे, किंवा अगोदर मी सांगितलं की अल्केन पेक्षा अल्काइल हलाइडच्या प्रॉपर्टी का वेगळ्या आहेत, तर त्यामध्ये असणारा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याचं नेचर अगोदर आपल्याला बघायचे. बघा, अल्केन्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज RH अँड अल्काइल हलाइड्स आर रिप्रेझेंटेड ॲज. आता हे प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल. पण त्या अगोदर एक पॉइंट लक्षात घेऊया. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एंटायरली कोव्हॅलंट कंपाऊंड्स. म्हणजे त्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे तो कसा आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड? Bond formed by sharing of one or more pair of electron between the atoms in a molecule. There are two types of covalent bonds: polar covalent bond and non-polar covalent bond. What is the meaning of non-polar covalent bond? If covalent bond is formed between two similar atoms having same electronegativity, then there is no charge separation. Such a covalent bond is called non-polar covalent bond. म्हणजे ज्या दोन ऍटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ज्या इलेमेंट्सच्या ऍटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारख्या असतील किंवा जवळपास सारख्या असतील तर त्या कंपाऊंडना नॉन पोलर कंपाऊंड्स म्हणतात आणि बॉन्डला नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आणि अल्केन्स मध्ये असणारा जो CH बॉन्ड आहे म्हणजे R अल्काइल ग्रुप आणि हायड्रोजन यामध्ये म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये असणारा जो बॉन्ड आहे तो कसा आहे, नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय आधी सांगते आणि नंतर आपण नेचर ऑफ CX बॉन्ड बघूया. इफ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन टू डिसिमिलर ॲटम्स हॅव्हिंग डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज, then total bonding pair of electron pull towards more electronegative atom acquire fractional negative charge and less electronegative atom acquire fractional positive charge and polarity is developed in a molecule. Such a covalent bond is known as a polar covalent bond. बघूया, इन अल्काइल हलाइड CX बॉन्डचं नेचर बघायचंय आपल्याला. CX बॉन्डचं नेचर बघायचंय. त्याच्या अगोदर हायब्रिडायझेशन कार्बनचं कसं आहे हे आपल्याला माहित आहे. कार्बन किती
सिग्मा बॉन्ड तयार केले 4 आणि म्हणून याचं हायब्रिडायझेशन कार्बनचं कसं आहे sp3. आता बघूया आपण हॅलोजन जो आहे तो आणि कार्बन. अगोदर यांच्या पोझिशन बघा. कार्बन इज अ मेंबर ऑफ ग्रुप 14 ऑफ पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये कार्बन जो आहे तो 14 ग्रुप मधला एलिमेंट आहे. अँड ग्रुप 17 of periodic table consists of 5 elements: fluorine, chlorine, bromine, iodine and astatine. Astatine कसा आहे radioactive, and the first 4 element fluorine, chlorine, bromine and iodine are known as halogens. आता more electronegative atom म्हटलं मी बघा पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईटला काय होत जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते कारण काय आहे ऍटॉमिक साईज डिक्रीज होते म्हणून. आता ग्रुप 14 मध्ये कार्बन आहे आणि त्याच्या लेफ्टला ग्रुप 17 मध्ये कोण आहेत हॅलोजन्स आहेत. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ fluorine is 4, chlorine 3, fluorine 4, chlorine 3, bromine 2.8, iodine 2.5 आणि कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे. म्हणजे हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. Halogens are more electronegative than carbon. Therefore, total bonding pair of electron pulled towards more electronegative halogen acquire fractional negative charge and the less electronegative carbon acquires fractional positive charge. Hence, CX bond in alkyl halide is moderately polar. बघा पहिला पॉइंट का फिजिकल प्रॉपर्टीज अल्काइल हलाइडच्या अल्केनपेक्षा डिफरंट आहेत तर अल्केनचं नेचर कसं आहे नॉन पोलर म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड अल्केन मध्ये नॉन पोलर आहे. कार्बन कार्बन मध्ये पण आणि कार्बन हायड्रोजन मध्ये पण. अल्काइल हलाइड मध्ये जो बॉन्ड आहे तो पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आणि पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे म्हणजे इन अल्काइल हलाइड X is a more electronegative than carbon. Therefore, total bonding pair of electron pulled towards X halogen acquire fractional negative charge and less electronegative carbon acquire fractional positive charge. Hence, CX bond in alkyl halide is moderately polar. आता सेकंड पॉइंट बघा कशाचा विचार करायचा CX बॉन्ड कसा तयार होतो. CX बॉन्ड फॉर्म्ड बाय sp3pz ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. म्हणजे कुठल्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स कार्बनचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि हॅलोजनचं कुठलं ऑर्बिटल pz ऑर्बिटल. बघूया आपण हॅलोजनचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ns2 np5 बरोबर. बघा ns2 np5 p किती ऑर्बिटल 3 किती इलेक्ट्रॉन आहेत p ऑर्बिटल मध्ये 5. बघा 1 2 3 4 आणि हा 5. आता एक पॉइंट लक्षात घ्या आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड बघताना बघितलं होतं. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्सी ओनली इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल कॅन टेक पार्ट इन अ केमिकल बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे फक्त व्हॅलन्स शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतात बरोबर.
पण अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थिअरी व्हीबीटी only unpaired electron can take part in a chemical bond formation. Or covalent bond is formed only half-filled orbital of one atom overlapped with half-filled orbital of another atom. आता इथं हॅलोजन मध्ये half-filled orbital किंवा अनपेयर्ड इलेक्ट्रॉन असणारं ऑर्बिटल कुठलं आहे? पीझेड ऑर्बिटल आहे. बरोबर. आपण फ्लोरीन कडे बघितलं तर कॉन्फिगरेशन काय येणार? 2s2 2p5 म्हणजे फ्लोरीनचं कुठलं बघा? कार्बनचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि फ्लोरीनचं कुठलं येणार? 2pz ऑर्बिटल. म्हणजे CF बॉन्ड इज फॉर्म्ड बाय overlap of sp3 hybrid orbital of carbon with 2bz orbital of fluorine atom. क्लोरीन थर्ड शेल लास्ट शेल आहे म्हणजे काय येणार? sp3 hybrid orbital of carbon overlaps with 3pz orbital of chlorine atom. In CBr किंवा CBr bond is formed by overlap of sp3 hybrid orbital of carbon with 4pz orbital of bromine. Ci bond is formed by overlap of sp3 hybrid orbital of carbon with 5pz orbital of iodine. लक्षात आलं? म्हणजे CX bond in alkyl halide is formed by overlap of sp3 hybrid orbital of carbon and pz orbital of halogen atom. पहिला पॉइंट बघा, CX bond is a moderately polar due to electronegativity difference between carbon and halogen. Halogen is a more electronegative than carbon. Therefore, total bonding pair of electron pulled towards halogen acquire fractional negative charge and less electronegative carbon acquire fractional positive charge. म्हणजे नेचर कसं आहे? मॉडरेटली पोलर. दुसरी गोष्ट, CX बॉन्ड कसा तयार होतो? बाय ओव्हरलॅप ऑफ sp3 hybrid orbital of carbon with pz orbital of sp3 hybrid orbital of carbon with pz orbital of halogen atom. Then from fluorine to iodine atomic number increases. लक्षात येते का? बघा मी त्यामुळे असा डायग्राम काढलेला आहे. फ्लोरीन स्मॉल साईजचा दाखवलाय, नंतर क्लोरीन जरा मोठा, ब्रोमीन जरा मोठा, त्यापेक्षा आयोडीन मोठा. कारण फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन atomic number increases and atomic size किंवा size of halogen increases. लक्षात येते? and therefore CX bond length increases. atomic number increases, atomic size increases म्हणजे bond length increases and therefore strength of bond decreases. म्हणजे फ्लोरीन टू आयोडीन bond length increases, atomic size increases and bond strength decreases. येतं लक्षात? बघा आता अजून एक पॉइंट, साइज ऑफ pz ऑर्बिटल, साइज ऑफ pz orbital of halogen increases. Size of pz orbital of halogen increases and therefore p orbital becomes more diffused. Size of pz orbital increases and it becomes more diffused and therefore extent of overlap with orbital of carbon decreases. बघा, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप याच्यावरतीही व्हीबीटी मध्ये एक पॉस्ट्युलेट आपण बघितलं होतं.
greater is the extent of overlap, stronger will be the bond formed. In case of alkyl halide, size of pz orbital of halogen increases. Therefore, shape of pz orbital becomes more diffused, and therefore extent of overlap is less. And there is a less extent of overlap, therefore bond becomes weak. कारण greater extent of overlap असेल तर strong bond. आणि म्हणून काय आहे तर CF bond is a stronger than CCl bond, than CBr bond, than CI bond. आणि म्हणून अल्काइल हलाइड मध्ये कार्बन आणि आयोडीन हा जो बॉन्ड आहे तो काय असतो वीक, तर CF बॉन्ड जो आहे तो काय असतो स्ट्रॉंग. बघा पुन्हा एकदा हे पॉइंट लक्षात घ्या, कारण याच्याशिवाय फिजिकल प्रॉपर्टीज आपण पुढच्या शिकू शकत नाहीये. काय पोलॅरिटी CX बॉन्ड मॉडरेटली पोलर. दुसरा पॉइंट CX bond is formed by overlap of sp3 hybrid orbital of carbon with pz orbital of halogen atom. Next point, from fluorine to iodine, size of halogen increases and therefore bond length increases and bond strength decreases. And next point कुठला size of pz orbital of halogen increases and p orbital becomes more diffused and extent of overlap is less. Therefore Ci bond किंवा कार्बन आयोडीन बॉन्ड हा काही आहे वीक आहे, तर CF बॉन्ड हा काही आहे स्ट्रॉंग आहे. नंतरच्या पॉइंट मध्ये आपण व्हाय अल्काइल हलाइड्स हॅव अ हायर बॉइलिंग पॉइंट दॅन करस्पॉन्डिंग अल्केन हा पॉइंट बघूया.